नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत प्रियाने खूप खोटाडेपणा केला। ती रविराज किल्लेदार आणि प्रतिमा यांची मुलगी नसूनसुद्धा तन्वी म्हणून तिने खूप जास्त माज दाखवला। तर इथे अर्जुन सायली या दोघांना वारंवार वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर सुभेदार किल्लेदार या दोन्ही कुटुंबांना खूप जास्त फसवलं। एवढं सगळं करून ती गप्प बसली नाही। महिपत नागराज साक्षी यांच्या कारस्थानामध्ये बरोबरीची भागीदारीसुद्धा झाली। त्यांच्याबरोबर तिने नको नको ती कारस्थानं केली आणि इथे सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंबांना सातत्याने फसवत राहिली। एवढं सगळं करूनसुद्धा ती वारंवार पुरावे नष्ट करून स्वतःला निर्दोष सिद्ध करून ती इथे जेलच्या बाहेरसुद्धा आली। पण प्रेक्षकांनो, शेवटीला एखाद्या गुन्हेगाराचे 100 गुन्हे भरले की मग नियती त्या व्यक्तीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देते आणि तसंच काहीसं प्रियाच्या बाबतीत घडलेलं असतं। प्रियाने आता खूप सारे गुन्हे केलेले असतात। महिपत नागराज साक्षी यांच्यापेक्षाही मोठी गुन्हेगार जर कुणी असेल तर ती प्रिया आहे आणि म्हणूनच आता अर्जुन आणि सायलीने प्रियाच्या विरोधामध्ये असे काही पुरावे गोळा केलेले असतात ज्याच्यामुळे प्रिया एक फ्रॉड मुलगी आहे हे आता समोर येईल। प्रतिमाचा अपघात झाल्यानंतर तिला रक्ताची खूप जास्त गरज होती। प्रतिमाचा होमोग्लोबी झपाट्याने कमी झाला होता आणि तेव्हा तिला ओ नेगेटिव्ह हे ब्लड ग्रुप हवं असतं आणि त्यामुळे त्या आता ब्लड ग्रुपचा व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून तन्वी असते आणि तन्वी म्हणजे खरं तर सायली। पण रविराज काका म्हणत असतात की आता तन्वी म्हणजे सगळेजण प्रियाला समजतात, त्यामुळे प्रिया रक्त देईल। पण प्रियाचं रक्त ओ नेगेटिव्ह नसल्यामुळे ती नेहमीप्रमाणे टाईमपास करते आणि सायलीने प्रतिमाला आता रक्त दिलेलं असतं। त्या दोघींचं रक्त सारखंच असतं आणि तेव्हा अर्जुन सायलीला संशय येतो की इथे आता ज्या मुलीची आई मरणाच्या दारात उभी आहे आणि आपल्या आईला रक्त देण्याचं सोडून ह्या मुलीने मुद्दामून टाईमपास केला, ही गोष्ट अर्जुन सायलीच्या लक्षात आलेली असते। मागच्या वेळेला सुद्धा प्रतिमा आत्यांना रक्ताची गरज होती तेव्हा मीच रक्त दिलं होतं आणि ह्या वेळेला सुद्धा मीच रक्त दिलं, पण इथे प्रिया कधीही समोरून रक्त द्यायला आली नाही आणि प्रत्येक वेळेला ती प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांच्या विरोधातच होती। जर ती त्यांची खरोखर मुलगी असती तर काहीतरी तिने असं केलं असतं ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटलं असतं प्रिया ही तन्वी आहे आणि ती रविराज काका आणि प्रतिमा आत्याची मुलगी आहे। पण प्रत्येक वेळेला आपल्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन वागणं ही कुठलीही मुलगी करणार नाही। कधीतरी ती आपल्या आईवडिलांचा स्वीकार करेल आणि चांगलं वागेल। प्रियाच्या बाबतीत तसं काही दिसून आलं नाही, त्यामुळे अर्जुन सायलीने एक युक्ती केलेली असते। प्रियाचा खोटाडेपणा जर आता शोधून काढायचा असेल तर एकच मार्ग आहे असं सायलीने सांगितलं। तो मार्ग कुठला? तेव्हा सायली म्हणते की प्रिया प्रतिमा आत्यांना रक्त देण्यासाठी टाळाटाळ करत होती, याचा अर्थ नक्कीच ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आणि तिचा खोटाडेपणा उघड करायचा असेल तर प्रियाची ब्लड टेस्ट करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। जर तिचा ब्लड ग्रुप काय आहे हे आपल्या लक्षात आलं तर ती का खोटं बोलते हे सुद्धा आपल्या लक्षात येईल, असं आता सायली अर्जुनला सांगते। तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, आता आपल्याकडे एक आयडिया आहे आणि त्यानुसारच आपण प्रियाचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आणू शकतो। तर इथे आता अन्नपूर्णा ट्रस्टद्वारे इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं असतं आणि त्यामुळे त्या शिबिरामध्ये प्रत्येकाने आपलं ब्लड ग्रुपनुसार रक्तदान करायचं। त्यामुळे आता सुभेदारांनी ही योजना आखल्यामुळे सगळ्यात आधी सुभेदार रक्तदान करणार असं अर्जुनने सांगितलेलं असतं आणि त्यामुळे रिपोर्टनुसार अर्जुनने रविराज काका आणि अश्विन यांच्यासमोर हे सिद्ध केलेलं असतं की प्रियाचं ब्लड ग्रुप हे ओ नेगेटिव्ह नाही आहे आणि जर ती ओ नेगेटिव्ह नाही आहे याचा अर्थ हाच होतो की प्रिया प्रतिमा आत्या आणि रविराजची मुलगी नाही। हे अर्जुन आता सिद्ध करतो आणि हे सिद्ध झाल्यानंतर पुराव्यांसकट इथे आता अर्जुनने सिद्ध केल्यानंतर अश्विन आणि रविराज काका यांचे डोळे उघडतात आणि ते दोघेजण प्रियाला फ्रॉड म्हणून घोषित करत घरातून हकलून देत असतात। तेव्हा इथे अर्जुनने पोलिसांना फोन केलेला असतो। तेव्हा हे सगळं तू कुणाच्या सांगण्यावरून केलंस? जर तू तन्वीच नाही आहेस तर तू इथे काय करतेस, असा जाब विचारल्यानंतर तिला इथे पोलीस घेऊन जात असतात आणि जाता जाता प्रियाने
सायलीकडे बोर्ड दाखवलेलं असतं आणि ती म्हणालेली असते की हे सगळं मी नागराज किल्लेदार याच्या सांगण्यावरून केलं होतं. मला इथे तन्वी म्हणून नागराज किल्लेदार याने आणलंय असा आता प्रिया खुलासा करते. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण विस्तारपणे बघूया. तर इथे आता होली सेलिब्रेशन होणार असतं तेव्हा अर्जुन म्हणत असतो की माझं असं म्हणणं आहे की या वेळेला आपण काहीतरी चांगलं करूया. जेव्हा प्रतिमा आत्याला रक्ताची गरज होती तेव्हा ओ नेगेटिव्ह हे रेअर असल्यामुळे प्रतिमा आत्याला रक्त मिळत नव्हतं. सायली ओ नेगेटिव्ह असल्यामुळे तिने ते रक्त दिलं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या वेळेला आपण समाजासाठी काहीतरी उपयुक्त ठरेल असं काहीतरी केलं पाहिजे. आपण अन्नपूर्णा ट्रस्टद्वारे इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करतोय आपल्याच अंगणामध्ये. तेव्हा इथे सगळी तयारी केली जाईल. तेव्हा अश्विन म्हणतो ही तर खूप चांगली आयडिया आहे. आपण लोकांसाठी काहीतरी सेवा देणार आहोत याच्यामध्ये मी सुद्धा सामील होणार. तुम्हाला इथे डॉक्टरांची नर्सची जी काही गरज लागेल ते सगळं मी अरेंज करेन. ज्या काही गोळ्या औषधं लागतील जी काही मदत लागेल प्रताप काका म्हणतात की मी करेन आणि चैतन्य अर्जुन म्हणतात की ठीक आहे बाकीची जी काही तयारी करायची आहे लोकांसाठी आपल्याला ते सगळं मी बघेन. अशा पद्धतीने सगळेजण आपापल्या पद्धतीने मदत करायला तयार होतात. तेव्हा प्रियाच्या लक्षात येत असतं की नेमकं या लोकांचं चाललंय तरी काय, लगेचच रक्तदान शिबिर वगैरे. तेव्हा इथे सगळ्यांना असं वाटतं की प्रतिमाला रक्त मिळालं नाही त्यामुळे रक्तदान किती महत्त्वाचं आहे त्यासाठी सुद्धा अर्जुन सायलीने ही आता योजना आखली असेल. त्यामुळे सगळेजण खूप जास्त एक्सायटेड असतात आणि तेव्हा होळीच्या आधी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं असतं. ज्या ज्या लोकांना रक्तदान करायचं आहे त्या त्या लोकांनी सामील व्हायचं असं अर्जुनने सांगितलेलं असतं. त्यामुळे सगळेजण सकाळी तयार झालेले असतात. डॉक्टर नर्स अश्विनने सांगितल्याप्रमाणे त्याने अरेंज केलेले असतात. तर इथे आता लोकांच्या येण्याची जाण्याची सगळी जबाबदारी चैतन्य आणि अश्विन यांनी घेतलेली असते. त्याचबरोबर अर्जुनने लोकांना खाणं पिणं जे काही लागतं ते सगळं त्याने आणलेलं असतं. सगळी तयारी उत्तम झालेली असते. तेव्हा आधी सुभेदारांच्या घरातले सगळे मेंबर रक्तदान करायला आलेले असतात आणि तेव्हा इथे आधी ब्लड ग्रुप चेक करणार आणि त्यानुसार रक्तगट घेतला जाणार आणि इथे मग रक्तदान करायचं. 1 पिशवी हे आपण रक्तदान करू शकतो. त्यामुळे आता प्रियाचं रक्त हे आता टेस्टसाठी घेतलेलं असतं. तिच्या नावाची जी छोटी बाटली असते ना ती अर्जुन सायलीच्या हाती लागते कारण त्यांनी तिच्यावरतीच लक्ष ठेवलेलं असतं. एकदा का प्रियाचं रक्त टेस्टिंगसाठी गेलं की मग तिचा कुठला ब्लड ग्रुप आहे हे आपल्या लक्षात येईल तेव्हा आपण जास्तीत जास्त लक्ष तिच्याकडे देऊया. तेव्हा अर्जुन सायली प्रियाने आता दिलेलं रक्ताची बाटली त्या ठिकाणी ठेवलेली असते. ते अर्जुन सायली घेतात आणि लगेच म्हणतात की आता खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं होईल. तेव्हा ती बाटली घेऊन तो डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो लवकरात लवकर तुम्ही जरा हा ब्लड ग्रुप चेक करा की हा कुठला ब्लड ग्रुप आहे, म्हणजे ओ निगेटिव्ह आहे, ओ पॉझिटिव्ह आहे की दुसरं कुठलं आहे ते प्लीज जरा चेक करून सांगा. तेव्हा प्रियाच्या नावाची बाटली घेऊन आता चेक केलं जातं. तर तिचं रक्त हे आता ए निगेटिव्ह असतं, ए बी निगेटिव्ह असं तिचा ब्लड ग्रुप असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो ए बी निगेटिव्ह म्हणजे प्रिया ओ निगेटिव्ह नाहीच आहे आणि जर ती ओ निगेटिव्ह नाही आहे मग ती तन्वीसुद्धा नाही. या गोष्टीचा खुलासा आता होणार असतो. त्यामुळे अर्जुन म्हणतो की ठीक आहे तुम्ही याचा रिपोर्ट तयार करू शकता का. ते म्हणतात की हो मी तुम्हाला रिपोर्टसुद्धा तयार करून देऊ शकतो. तेव्हा इथे आता रक्तदान तर प्रियाने केलेलं असतं पण आता ब्लड ग्रुप चेक करण्यासाठी जे काही छोट्या बाटलीमध्ये रक्त घेतलेलं असतं ते अर्जुन सायलीने टेस्टिंगसाठी दिलेलं असतं आणि आम्हाला संपूर्ण रिपोर्ट हवा आहे तो सुद्धा लवकरात लवकर की ब्लड ग्रुप सकट आम्हाला सगळं काही हवं आहे. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे तुम्हाला थोड्या वेळातच हा रिपोर्ट मिळेल आणि अर्जुन सायलीच्या हाती आता रिपोर्ट अगदी होळीच्या दिवशीच आलेला असतो. आणि तेव्हा इथे रिपोर्ट आल्यानंतर अर्जुन सायली म्हणतात की अच्छा म्हणून इथे प्रिया रक्त द्यायला तयार नव्हती कारण ती ओ निगेटिव्ह नाहीच आहे, ती ए बी निगेटिव्ह आहे. हे आता अर्जुन सायलीच्या समोर आलेलं असतं. पुरावा हाती लागलेला असतो आणि इथे आता होळीच्या दिवशीच प्रियाची रवानगी जेलमध्ये होणार असते. सगळेजण आता होली सेलिब्रेट करतात. अर्जुन म्हणतो की आत्ताच आपण हे सत्य सगळ्यांना सांगायचं नाही, सगळेजण छान एन्जॉय करतायत तर सगळ्यांना सेलिब्रेट करू दे. हा पुरावा आपण अश्विनला दाखवूया आणि सिनियरला सुद्धा कारण खूप महत्त्वाचा पुरावा प्रियाच्या विरोधात सापडला आहे.
नागराजने नक्की कुठली हिंट दिली होती याचा खुलासा आता खऱ्या अर्थाने झाला असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा इथे प्रियाच्या विरोधात जे जे काही पुरावे मिळालेले असतात, ज्या ज्या काही खुणा सापडलेल्या असतात, त्या सगळ्या अर्जुन सायलीने लिहून काढलेल्या असतात. तेव्हा प्रियाच्या बाबतीत सगळ्यात मोठी खूण म्हणजे तिचा हा जो काही रक्ताचा रिपोर्ट आहे तो खूप महत्त्वाचा पुरावा असतो हे सिद्ध करण्यासाठी की प्रिया ही तन्वी नाही आहे. आणि त्यामुळे इथे प्रिया घाबरलेली असते की नक्कीच हे दोघेजणं माझ्या विरोधामध्ये काहीतरी प्लॅन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण नक्की तो प्लॅन काय आहे हे आता तिलासुद्धा कळत नसतं. तेव्हा होली सेलिब्रेशन झालेलं असतं, संध्याकाळी सगळे निवांत बसलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की तन्वी, तुझा ब्लड ग्रुप कुठला आहे गं? तेव्हा इथे तन्वी म्हणते, अरे बाबांनी सांगितलं ना, ओ निगेटिव्ह. तेव्हा अर्जुन म्हणतो, का तू कधी चेक वगैरे केलं नाहीस का? ती म्हणते, नाही मला पण माहिती आहे मी ओ निगेटिव्ह आहे, ते मला पण माहिती आहे. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो, हो का? मग इथे आता सगळ्यांचे रिपोर्ट्स आलेले आहेत. तर रिपोर्ट्सनुसार हे सिद्ध झालं आहे की प्रियाचं रक्त हे ओ निगेटिव्ह नाहीच आहे, तू AB निगेटिव्ह आहेस. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी खोटं बोलायची गरज येत नाही, कारण ज्या डॉक्टरांनी हा रिपोर्ट दिला आहे ते अश्विनच्याच ओळखीचे आहेत आणि ते किती डिसिप्लिन आहेत आणि किती प्रामाणिक आहेत हे अश्विनला बरोबर माहिती आहे, कारण ती टीम त्यानेच बोलावली होती. बरोबर ना अश्विन? अश्विन म्हणतो अगदी बरोबर. तेव्हा अश्विन म्हणत असतो, बघू दे दादा, रिपोर्ट बघू दे. तेव्हा अश्विनने रिपोर्ट व्यवस्थित चेक केलेला असतो. तो म्हणतो रिपोर्ट तर खरा आहे, रिपोर्ट अगदी व्यवस्थित तयार झाला आहे. आणि तन्वी, तुला असं का वाटतं की जे काही सगळेजणं बोलत आहेत हे खोटं आहे? तेव्हा प्रिया म्हणत असते, अरे खोटंच बोलत आहेत, ते तुझ्या नजरेत मला पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, बाकी काही नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, पण जेव्हा इथे आता सगळ्यांच्या नावाचं रक्त गेलेलं आहे तर तुझ्याच नावाचा खोटाडेपणा ते लोक का करतील ना? तुझाच रिपोर्ट खोटा का तयार करतील? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, अश्विन तुझा जर विश्वास नसेल तर तू तुझ्या ओळखीच्या डॉक्टरांना फोन कर आणि त्यांना तू विचार की मी त्यांच्याजवळ असं काही बोलणं केलं आहे का? ते तुला सगळं खरं सांगतील. तेव्हा अश्विन फोन करतो आणि शहानिशासुद्धा करतो. तेव्हा इथे आता डॉक्टर म्हणत असतात की नाही नाही, अर्जुन सरांनी तसं काही सांगितलं नव्हतं. त्यांनी मला 2-3 लोकांचं इथे रक्त दिलं होतं, ज्याच्यामध्ये सायली, अर्जुन आणि प्रिया, त्याचबरोबर इथे अस्मिताचं सुद्धा रक्त त्याने चेक करायला दिलं होतं. आणि 4 पुरावे हे त्याने हातामध्ये जमा केलेले असतात, जेणेकरून प्रियाचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर येईल. मी खोटं बोलतोय हे प्रिया बोलू शकणार नाही. त्यामुळे अर्जुनने मुद्दामूनच 4 लोकांचं रक्त दिलेलं असतं, जेणेकरून 4ही लोकांचा रिपोर्ट येईल. अर्जुन म्हणतो, हा माझा रिपोर्ट आहे, हा सायलीचा रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये ती ओ निगेटिव्ह आहे, हा अस्मिताईचा रिपोर्ट आहे आणि हा माझा रिपोर्ट आहे आणि हा प्रियाचा. असं सांगितल्यानंतर सगळ्यांचे रिपोर्ट अर्जुनने दाखवलेले असतात. मग फक्त प्रियाच्याच रिपोर्टमध्ये बदल का झाला? ती AB निगेटिव्ह का आहे? मग जर ती तन्वी आहे तर तिचं O निगेटिव्ह रक्त हवं आहे, या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की मी माझ्या मुलीचं रक्त स्वतः चेक केलं होतं आणि जर तू O निगेटिव्ह नाही आहेस तर तू माझी मुलगीच नाही आहेस. प्रतिमाचं आणि तुझं रक्त मॅचच होणार नाही. तर अशा रीतीने प्रियाचा खोटाडेपणा समोर आलेला असतो आणि या गोष्टीची शहानिशा करणं हे गरजेचं आहेच. पण त्यासाठी अशा फ्रॉड मुलीला जेलमध्ये पाठवणं जास्त गरजेचं आहे. हिला जर बाहेर ठेवलं तर ही अजून रिस्की होऊ शकते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की अशा खोटाड्या मुलीला घरामध्ये ठेवणं चुकीचं आहे. तुला तन्वी म्हणून इथे कुणी आणलं? एकदा का पोलिसांनी तुला जेलमध्ये टाकलं ना की सगळं खरं खरं बोलशील. तेव्हा पोलिसांना फोन करा आणि हिला अरेस्ट करा असं सगळेजण म्हणतात. तेव्हा प्रिया म्हणत असते, माफ करा, हे सगळं मी माझ्या मर्जीने केलेलं नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, मग कुणाच्या सांगण्यावरून केलंस ते सांग, खरं खरं सांग की कोण आहे तन्वी आणि तू तन्वी म्हणून इथे का आलीस, कुणाच्या सांगण्यावरून आलीस? तेव्हा प्रिया इथे खूप मोठा खुलासा करते, ते म्हणजे नागराज किल्लेदाराचा. ती म्हणते, नागराज किल्लेदारने मला इथे तन्वी म्हणून आणलेलं आहे, मी स्वतःच्या मर्जीने आलेली नाही. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात की नागराजने तुला तन्वी म्हणून आणले, म्हणजे नक्कीच त्याचा या सगळ्यामध्ये स्वार्थ होता
आणि म्हणूनच तू या घरामध्ये तन्वी म्हणून वावरत होतीस, आमच्या डोक्यावरती मीरा वाटत होतीस. पण आता बाद झालं तन्वी म्हणून मिरवणं. कोण आहे माझी खरी मुलगी ते सांग. कोण आहे खरी मुलगी? प्रिया म्हणते मला नाही माहिती खरी मुलगी कोण आहे, पण मला नागराज किल्लेदारने पैसे दिले होते तन्वी म्हणून येण्यासाठी आणि म्हणून मी आले. तिचा खोटाडेपणा इतका आता पराकोटीला गेलेला असतो की अश्विनला तिची लाज वाटते आणि इथे आता पोलिसांना बोलून प्रियाला अरेस्ट करायला सांगितलेली असते. आणि तेव्हा प्रियाने जाता जाता नागराज किल्लेदारचं नाव मात्र घेतलेलं असतं.